नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नेहमीप्रमाणेच महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे एक क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस घेत आहोत। जे पाठीमागे होऊन गेलेले क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत तर त्यानुसार आपण इथे काही क्वेश्चन कव्हर केलेले आहेत। तर बघा, आजच्या या पार्टमध्ये आजचा आपला पार्ट आहे 25वा आणि यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प होय? तर बघा, कोणता असा प्रकल्प आहे जो आपल्या महाराष्ट्र राज्यातला पहिला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, खोपोली। तर बघा, महाराष्ट्रातला हा पहिला जलविद्युत प्रकल्प आहे जो की रायगड जिल्ह्यामध्ये आहे, रायगड। आणि याची स्थापना कधी झाली होती तर 1915मध्ये याची स्थापना झाली होती आणि तो टाटा इलेक्ट्रिक कंपनीने स्थापन केला होता। तसंच या प्रकल्पामधून निर्माण होणारी जी वीज आहे ती मुंबईला पुरवली जाते। पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळापेक्षा किती तास पुढे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 5.5 तास, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे आणि ही प्रमाणवेळ त्यालाच आपण IST म्हणतो। तर ही 5.5 तास पुढे असून याचा जे मेरिडियन म्हणतो आपण ते 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे, जे की अलाहाबाद जवळून जाते। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणता भूखंड आकारमानाने सर्वात मोठा आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आशिया, म्हणजे फर्स्ट ऑप्शन। तर बघा, आशिया हा जगातला सर्वात मोठा भूखंड आहे आणि त्याचं क्षेत्रफळ सुमारे 44 दशलक्ष चौरस किलोमीटर आहे आणि जगातील सुमारे 60% लोकसंख्या या आशिया खंडामध्ये राहतात। पुढचा प्रश्न पाहूया, मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, भुसावळ। तर मुंबई आणि दिल्ली मार्गावरलं मध्य रेल्वेचं महाराष्ट्रातलं शेवटचं जंक्शन आहे भुसावळ, खूप मोठं जंक्शन आहे हे। पुढचा प्रश्न पाहूया, दूधगंगा या योजनेचा फायदा होणारा जिल्हा कोणता? तर दूधगंगा या योजनेचा फायदा होणारा जिल्हा आहे क ऑप्शन, कोल्हापूर। तर बघा, कोल्हापूरला दूधगंगा नदी जी आहे ती कोल्हापूरची जीवनवाहिनी असल्यासारखी आहे, कारण या नदीवर सिंचन प्रकल्प आहे आणि हा प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या शेतीला तसंच तिथल्या पिण्याच्या पाण्याची गरजा देखील भागवल्या जातात। पुढचा प्रश्न पाहूया, बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पेट्रोलियम, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। बॉम्बे हाय हे अरबी समुद्रातलं तेल क्षेत्र आहे। इथे 1974मध्ये भारताला पहिल्यांदा समुद्रातील पेट्रोलियम सापडले होते। हे क्षेत्र भारताच्या तेल उत्पादनात म्हणजे या क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे, तसंच ते तेल उत्पादनासाठी ते ठिकाण प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न पाहूया, धुळे नंदुरबार जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत? तर धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे तापी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तापी नदीच्या खोऱ्यात हे दोन्ही ठिकाणं आहेत। तसंच तापी नदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहते। पुढचा प्रश्न पाहूया, कयाधू या नदीचा उल्लेख कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागेल? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हिंगोली, म्हणजे डी ऑप्शन। तर बघा, कयाधू ही नदी आहे ती गोदावरीची उपनदी आणि मुख्यतः हिंगोली जिल्ह्यातून वाहते, तसंच ती परभणी, नांदेड जिल्ह्यातूनही जाते। पुढचा प्रश्न पाहूया, मुंबई या ठिकाणी शेअर बाजार कधी स्थापन झाला? तर मुंबई या ठिकाणी शेअर बाजार 1877मध्ये स्थापन झाला, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। त्यालाच आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो आणि स्थापना आहे 1877 साली। तसंच हा आशियातला सर्वात जुना शेअर बाजार आहे आणि आजही भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून तो बाजार गणला जातो। पुढचा प्रश्न पाहूया, सिमेंटचा पहिला कारखाना 1904मध्ये कोठे उभारला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे चेन्नई, म्हणजे बी ऑप्शन। सिमेंटचा पहिला कारखाना चेन्नईमध्ये उभारलेला असून चेन्नई कुठे आहे तर तमिळनाडूमध्ये आहे आणि याची स्थापना 1904मध्ये झालेली आहे। तसंच या सिमेंट उद्योग हा जो सिमेंट उद्योग आहे हा देशभर याचा विस्तार झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, खानदेशाची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील कोणते ठिकाण ओळखले जाते? तर खानदेशाची काशी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातलं प्रकाशे किंवा प्रकाशा हे जे ठिकाण आहे हे नंदुरबार जिल्ह्यातलं खानदेशची काशी म्हणून ओळखलं जातं। इथे ऐतिहासिक तसंच धार्मिक स्थळ देखील आहे आणि ते अनेक प्राचीन शिवमंदिरं आहेत, यामुळे याला खानदेशाची काशी असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात?
तर याचं करेक्ट आन्सर आहे मगर, म्हणजे बी ऑप्शन. तर सरपटणारे एकूण प्राणी असतात त्यांना 3 कप्पे असतात, परंतु एकच असा प्राणी आहे जो की मगर आहे, त्याला 4 कप्पे असतात. त्यामुळे त्याचं जे रक्ताभिसरणाची प्रक्रिया असते किंवा रक्त परिभ्रमणाची जी रचना असते ती सस्तन प्राण्यासारखी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या अवयवास तांबड्या रक्तपेशींची स्मशानभूमी असं म्हणतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे प्लीहा, म्हणजे सी ऑप्शन. तर प्लीहा या अवयवाला जुन्या किंवा मृत असलेले जे लाल रक्तपेशी असतात त्याचं विघटन होतं या प्लीहामध्ये, त्यामुळे त्याला रेड ब्लड सेल्सची स्मशानभूमी असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तांबड्या रक्तपेशी कोठे तयार होतात? तर तांबड्या रक्तपेशी कुठे भरतात हा जो झाला वरचा प्रश्न. आता कोठे तयार होतात हा जो प्रश्न आहे याचं करेक्ट आन्सर आहे अस्थिमज्जेत. तर बघा डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. मानवी शरीरातलं जे लाल रक्तपेशी असतात त्यालाच आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो किंवा RBC असं देखील म्हणतात. RBC म्हणजे रेड ब्लड सेल. तर या अस्थिमज्जेत बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. बोन मॅरो. तर बोन मॅरोलाच अस्थिमज्जा असं म्हणतात. अस्थिमज्जा म्हणजे काय असतं? तर हा हाडांच्या आतला जो मऊ भाग असतो त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. रक्तामध्ये कोणती साखर मोठ्या प्रमाणात आढळते? तर रक्तामध्ये ग्लुकोज, जी शुगर असते ग्लुकोज, ती मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. रक्तातलं प्रमुख साखर म्हणजे ग्लुकोज आणि ती शरीराला तात्काळ ऊर्जा पुरवते, म्हणूनच रक्तातली साखरेची पातळी ब्लड ग्लुकोज लेवल म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये तापमानाच्या नियंत्रणाचे कार्य कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे थायरॉईड ग्रंथी, म्हणजे सी ऑप्शन. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वायूचे हवेतील प्रमाण जास्त असते? तर याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, नायट्रोजन. तर बघा हवेतील सुमारे 78% नायट्रोजन असतं, 78% नायट्रोजन असतो आणि 21% ऑक्सिजन असतो. आणि इतर वायू जे असतात जसं की कार्बन डायऑक्साईड आहे, ऑर्गन आहे, ओझोन आहे, यांचं प्रमाण अत्यल्प असतं. परंतु सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं असतं? तर ते असतं नायट्रोजन, आणि त्याचं उत्तर आहे सी ऑप्शन. तर बघा पुढचा प्रश्न आहे, द थर्ड पिलर पुस्तक कोणाचे आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, रघुराम राजन. तर बघा हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत आणि त्यांचं जे पुस्तक आहे द थर्ड पिलर हाऊ मार्केट्स अँड द स्टेट लिव्ह द कम्युनिटी बिहाइंड, हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर जगातील सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर, म्हणजे सी ऑप्शन करेक्ट आहे. त्याला पॅसिफिक ओशन असं पण म्हणतात आणि हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे. तसंच त्याचं क्षेत्रफळ जर पाहायला गेलं तर 16.5 कोटी चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे, जे की पृष्ठभागाच्या 1/3 एवढं भाग त्यानं व्यापलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याची PDF तिथे मिळवू शकता. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.